नमस्कार, मी दादासाहेब सोरमले आणि आज आपण एका थोड्या वेगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवतोय. फलटण तालुक्याचे माजी आमदार आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमधील ज्यांना मुल्क मैदानी तोप म्हणून ओळखलं जायचं ते या तालुक्याचे साहेब. या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तब्बल 3 वेळा ज्यांनी या तालुक्याचं नेतृत्व केले ते माजी आमदार कैलासवासी सूर्याजीराव शंकरराव उर्फ चिमरावजी कदम यांच्या राजकीय कारकिर्दीचा आपण थोडक्यात या ठिकाणी आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण का तर बऱ्यापैकी आजच्या तरुणांना आपल्या तालुक्यामध्ये अतिशय दिग्गज राजकारणी होऊन गेले आणि त्यांची माहिती सर्वांना होणं हे मी क्रमप्राप्त समजतो. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या माहितीसाठी हा मी व्हिडिओ आणत आहे. गिरवी गावचे सुपुत्र आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची अशा शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला आलेले माननीय चिमरावजी कदम साहेब हे एक लहानपणापासूनच एक चळवळीचे नेतृत्व करीत होते. मुळामध्ये गिरवीमधून ते दररोज सायकलने कॉलेजला यायचे आणि कॉलेजला आल्यानंतर त्यावेळेला राजवाड्यामध्ये आपल्या मुदजी कॉलेज पूर्वीचं राजवाड्यामध्ये भरत होतं आणि या कॉलेजमध्ये त्यांचं FY SY TY ही पदवी त्यांनी धारण केली. मात्र कॉलेजच्या वयामध्ये असताना त्यांना तशी सार्वजनिक जीवनाची प्रचंड मोठ्या प्रमाणात आवड होते आणि चिमरावजी कदम त्यावेळेला ग्रामीण भागामधून येणाऱ्या मुलांचं नेतृत्व करीत असत. म्हणजे त्यावेळेला कॉलेजमध्ये 2 गट असायचे, एक शहरी भागातल्या मुलांचा गट आणि एक ग्रामीण भागातल्या मुलांचा गट. आणि मग ग्रामीण भागातल्या मुलांच्या गटाचं नेतृत्व त्यावेळेला चिमरावजी कदम करायचे. कारण ग्रामीण भागामध्ये फलटण, बारामती, माळशिरस बऱ्याच तालुक्यामध्ये सर्वात मोठं असणारं आणि पहिलं कॉलेज म्हणून फलटणचं मुदजी कॉलेज होतं आणि त्यामुळे आसपासच्या तालुक्यामधून बऱ्यापैकी मुलं त्या कॉलेजला यायची आणि मग या मुलांचं नेतृत्व चिमरावजी कदम साहेब करायचे. मला आजही म्हणजे जुनी लोक सांगतात की त्यांनी कॉलेजच्या जीवनामध्ये सलग 3 वर्ष त्यांनी GS होण्याचा मान पटकावला. त्याचबरोबर कॉलेजमध्ये अनेक त्यांनी छोट्या मोठ्या चळवळी केल्या आणि या चळवळीतून हळूहळू कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांनी अनेक वक्तृत्व स्पर्धेमधून भाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेची अनेक बक्षिसं त्यांनी पटकावली आणि असाच एक योग आला की फलटण संस्थानचे अधिपती कैलासवासी मालोजीराजे साहेब यांच्यासमोर त्यांना एक भाषण देण्याचा योग आला आणि त्यांनी त्यांच्यासमोर भाषण दिलं. तेव्हापासून मालोजीराजे साहेबांचं लक्ष चिमरावजी कदमांच्याकडं वळलं. कॉलेज पूर्ण झाले त्याच्यानंतर चिमरावजी कदम साहेबांनी मुंबईमध्ये लॉ करायचं ठरवलं आणि लॉला जात असताना सुद्धा श्रीमंत मालोजीराजे साहेबांनी त्यांना मोठी मोलाची साथ दिली होती, मोठी आर्थिक मदत केली होती, त्यांची मुंबईमध्ये राहण्याची सोय केली होती. मग कॉलेजमध्ये ज्या वेळेला ते लॉ करत होते त्याच वेळेला लॉ करत असताना त्यांना एक नोकरी सुद्धा मिळाली लेफ्टनंट पदाची, परंतु ती नोकरी त्यांनी स्वीकारली नाही. दरम्यानच्या काळामध्ये 1967ला फलटण पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आणि या निवडणुकीमध्ये मालोजीराजे साहेबांचा एक पॅनल होता. मालोजीराजे साहेबांना असं वाटलं की चिमराव कदम हा एक अतिशय चळवळीचा कार्यकर्ता आणि म्हणून त्यांनी मुंबईवरून चिमरावजी कदम साहेबांना बोलवलं आणि फलटण पंचायत समितीमध्ये त्यांना जिल्हा परिषद तिकीट देऊन त्यांना निवडून आणलं. चिमरावजी कदम 1967 साली निवडून आले. त्यांनी मालोजीराजे साहेबांनी त्यांना फलटण तालुका पंचायत समितीचं सभापती केलं. 1967 ते 1972 असं सलग 2 म्हणजे 1967 ते 72 पहिले 5 वर्षाची टर्म सभापती पदाची चिमरावजी कदम साहेबांना मिळाली. नंतर पुन्हा 72ला निवडून आले. 72 ची 78 पर्यंतची पुन्हा त्यांना एक टर्म मिळाली आणि मग सतत या फलटण पंचायत समितीचे 11 वर्षी सभापती राहिल्यानंतर 1978 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चिमरावजी कदम विधानसभेच्या निवडणुकीला उभा राहिले, परंतु अगदी थोडक्या मतानं कैलासवासी श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला 1400 मतानं
आणि मग पुन्हा पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये चिमणरावजी कदम साहेबांनी स्वतःचं पॅनल टाकलं आणि जवळपास 7 पैकी 6 जिल्हा परिषद सदस्य चिमणरावजी कदम साहेबांच्या विचाराचे त्यावेळी निवडून आले. आणि मग 6 सदस्य आल्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसमध्ये त्यावेळेला उभी फूट पडली होती. एक यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या विचाराची एक काँग्रेस होती. त्यांच्यावर किसनवीर आबा वगैरे असे आपल्या साताराच्या खालचे जे त्या तालुक्यातली लोक होती. दुसरा एक काँग्रेस अंतर्गतच गट होता. मग तिकडला केशवराव पाटील असतील किंवा अगदी कोरेगावचे बर्गे कंपनी असेल किंवा कराडमधले तत्कालीन आमदार असतील, त्या विलास काका असतील, ही सगळ्यांचा दुसरा एक ग्रुप होता यशवंतराव मोहिते गट म्हणून. आणि त्यावेळेला मात्र मग जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि चिमणराव कदम साहेबांच्या विचाराचे 6 जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष कोण होणार, तर 2 काँग्रेसमध्ये उभी फूट पडली असल्यामुळं काय झालं की दोन्ही गटाकडून चिमणरावजी कदम साहेबांना आमंत्रण देण्यात आलं की तुम्हाला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करतो. मग पहिली त्यांची मिटिंग झाली. मला कधीतरी असे साहेब सांगायचे की तातवडाच्या घाटाखाली पहिली मिटिंग भरली. त्या मिटिंगला कराडवरनं नेते मंडळी आली आणि त्यांनी त्यावेळेला एक स्टेटमेंट केलं की चिमणरावजी कदम या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आवडेल. आणि हे स्टेटमेंट दुसऱ्या दिवशी पेपरला आल्यानंतर किसनवीर आबांनी तात्काळ फलटणला आले आणि त्यांनी चिमणराव कदम साहेबांना सांगितलं की चिमणराव तुम्हाला आता यायचं आहे माझ्यावर. आणि स्वतः साहेब म्हणजे चिमणरावजी कदम आणि त्यांच्यावर असणारे जे 5 जिल्हा परिषद सदस्य असे 6 जिल्हा परिषदेचे सदस्य किसनवीर आबांनी वाईला नेले आणि चिमणरावजी कदम साहेबांना सांगितलं की तुम्हाला जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आम्ही करतोय. आणि मग निवडणुकीचा दिवस आला. चिमणरावजी कदम साहेबांचा फॉर्म ह्या गटाकडनं भरण्यात आला. किसनवीर आबा चव्हाण साहेब यांच्या या गटातून. दुसऱ्या गटातून दुसऱ्या गटातून विलास काकांचा फॉर्म भरण्यात आला. आता विलास काका आणि चिमणरावजी कदम यांचं नातं म्हणजे सासरे जावायचं नातं. ह्यांना वाटलं की चिमणरावजी कदम सासऱ्यासाठी फॉर्म काढून घेतील, परंतु चिमणराव कदम नी काही फॉर्म काढून घेतला नाही. शेवटच्या क्षणी विलासराव पाटील उंडाळकर यांना फॉर्म काढून घ्यावा लागला आणि चिमणरावजी कदम साहेब या जिल्हा परिषदेचे बिनविरोध अध्यक्ष झाले. म्हणजे 1978, 1979 आणि 80 जवळपास 1.5-2 वर्षाचा कालावधी त्यांना जिल्हा परिषदेचा मिळाला. दरम्यानच्या काळामध्ये 1980 साली पोटनिवडणुका झाल्या. म्हणजे 2 वर्षामध्येच विधानसभा बरखास्त करण्यात आली आणि 80ला पुन्हा निवडणुका लागल्या. मग 80ला पुन्हा चव्हाण साहेबांनी आग्रह केला की चिमणरावजी कदम तुम्हाला आता विधानसभेला उभा राहावं लागेल. त्यावेळेला चिमणरावजी कदम साहेबांची इच्छा होती जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद सोडायचं आणि आमदारकीच्या निवडणुकीला सामोरं जायचं. परंतु चव्हाण साहेबांच्या आग्रहाखातीर त्यांनी त्यावेळेला जिल्हा परिषदेची अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. परंतु राजीनामा देत असताना त्यांनी स्वतःच्या विचाराचे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले पाहिजेत आणि उपाध्यक्ष झाले पाहिजे असा श्रेष्ठीकडे आग्रह धरला. श्रेष्ठीने तो त्यांचा आग्रही मान्य केला आणि त्यांच्या पसंतीनुसार तत्कालीन वाई तालुक्याचे नेते लक्ष्मणरावजी पाटील यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्ष करण्यात आलं. त्याच्यानंतर त्यावेळेला खंडाळा हा फलटण खंडाळा असा एक मतदारसंघ होता आणि खंडाळ्यामधून मोठं पाडबळी मिळावं म्हणून खंडाळ्याचे जे शंकरराव गाडवे सर आहेत त्यांना कदम साहेबांनी सांगितलं की त्यांना उपाध्यक्ष करा. मग यांच्या विचाराचे 2 अध्यक्ष उपाध्यक्ष झाले. साहेब विधानसभेला 1980 साली निवडून आले आणि निवडून आल्यानंतर 1980 ते 85, 85 ते 90, 90 ते 95 असे सलग 3 टर्म महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चिमणरावजी कदम साहेब मोठ्या फरकानं निवडून आले. आता चिमणरावजी कदम साहेब म्हणजे एक फलटण तालुक्याला एक लाभलेलं अनमोल रत्न होतं. कारण असं का म्हणावं लागेल तर तत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही गावाला रस्ता नव्हता, पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती, एसटी नव्हती, दवाखाने नव्हते, रोड नव्हते, कसल्याही मूलभूत सुविधा त्यावेळेला या तालुक्यामध्ये नव्हत्या. त्यावेळेला चिमणरावजी कदम साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणावरती काम केलं आणि 1972ला ज्यावेळेला साहेब सांगायचे की 1972ला जेव्हा दुष्काळ पडला तेव्हा चिमणरावजी कदम हे या तालुक्याचे सभापती होते. त्यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील दुष्काळी भागाचा पूर्णपणे अभ्यास केला होता, दौरा केला होता. दौरा करून त्यांनी तालुक्यामध्ये दुष्काळाच्या परिस्थितीवरती कशी मात करायची याच्यावरती अभ्यास केला होता. म्हणून 1980 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्यानंतर पाणी प्रश्नावर त्यांनी सातत्याने संघर्ष केला. 80 ते 85 खूप मोठा संघर्ष उभा राहिला
अनेक वेळा अनेक या राज्याचे मोठे नेते सुद्धा त्यांनी अंगावरती घेतले. 1980 ते 85 काळामध्ये विधानसभेमध्ये काम करत असताना तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी सातारा जिल्ह्यातून एक एक्सप्रेस कॅनॉल नेला आणि कॅनॉल सातारा जिल्ह्यातून पाणी सातारा जिल्ह्यात आणि तो डायरेक्ट सांगलीला गेला. या गोष्टीला चिमरावजी कदम साहेबांचा विरोध होता आणि म्हणून विधानसभेमध्ये अधिवेशन भरलं असताना चिमरावजी कदम साहेबांनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला की या राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील हे पाणीचोर मुख्यमंत्री आहेत. आणि हे वाक्य वसंतदादांना खूप लागलं. त्यावेळेला महाराष्ट्राच्या विधिमंडळातून सातारा जिल्ह्यातले सगळे आमदार निघून गेले आणि ते म्हणले चिमरावजी कदम साहेबांनी खूप मोठं वसंतदादा साहेबांना खूप अंगावरती घेतलेले आणि ते त्यांना सहन न होणारं दुखणं आहे. आणि त्याचा परिणाम असा झाला की 1985 साली चिमरावजी कदम साहेबांना वसंतदादा पाटलांनी तिकीट नाकारलं आणि मग तिकीट नाकारल्यामुळं चिमराव कदमांना अपक्ष निवडणूक लढवावं लागली. ती पण लोकांच्या आग्रहास्तवर लढवावं लागली. लोकांनी आग्रह केला तुम्ही निवडणूक लढली पाहिजे. साहेबांनी निवडणूक लढवली पण अपक्ष निवडणूक लढवली. मोठ्या फरकाने चिमरावजी कदम त्यावेळेला अपक्ष म्हणून विधानसभेमध्ये निवडून गेले. आता विधानसभेमध्ये निवडून गेल्यानंतर त्यावेळेला काँग्रेसचं सरकार पुन्हा सत्तेवरती आलं. काय 10-15 अपक्षांची गरज पडली. त्यावेळेला चिमरावजी कदम असतील किंवा पतंगरावजी कदम असतील, जे असे 10-11 आमदार त्यावेळेला अपक्ष निवडून असतील, त्यांना सरकारला पाठिंबा दिला. तत्कालीन परिस्थितीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब झाले आणि शंकरराव चव्हाण साहेबांचं आणि चिमरावजी कदम साहेबांचं खूप मोठं सख्य होतं. अख्ख्या जिल्ह्याला माहित होतं. चव्हाण साहेबांना चिमरावजी कदम साहेबांना या मंत्रिमंडळात घ्यायचं होतं, मात्र अपक्ष असल्यामुळे त्यांना घेता आलं नाही. त्यांना स्वतंत्र राज्य रोजगार हमी योजनेची ज्यांनी निर्मिती केली वि स पागे साहेबांनी, त्या वि स पागे साहेबांच्याकडनं राज्य रोजगार हमी योजना काढून घेण्यात आली आणि राज्य रोजगार हमी योजनेचा अध्यक्ष चिमरावजी कदम साहेबांना करण्यात आलं आणि मंत्रिमंडळाचा स्वतंत्र दर्जा देण्यात आला. लाल दिव्याची गाडी देण्यात आली. मग एकदा चिमरावजी कदम साहेब यांना ही मोठी संधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी खूप मोठा या महाराष्ट्राचा दौरा केला आणि दुष्काळी भागातील तालुक्यांचा दौरा केला. दुष्काळावरती आपण कशा पद्धतीने मात केली पाहिजे असा सखोल अभ्यास केला आणि दुष्काळी परिस्थितीवरती त्यावेळेला दुष्काळ पडला की त्या ठिकाणी रोजगार हमी योजनेची कामं चालू व्हायची. रोजगार हमी योजनेची कामं चालू झाली की मागेल त्याला काम दिलं जायचं, मागेल त्याला नोकरी दिली जायची आणि त्या रोजगार हमी योजनेवरती त्यावेळेला साहेब सांगायचे की हजारो लोक रोजगार हमी योजनेवरती सांभाळली आणि ज्या वेळेला त्या रोजगार हमी योजनेच्या कामावर जी गोरगरीब लोक येत होती त्यांची लहान मुलं सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी पाळणाघर चिमरावजी कदम साहेबांनी चालवली आणि संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजनेचं काम कशा पद्धतीने करायचं असं आदर्श काम चिमरावजी कदम साहेबांनी करून दिलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण काय साहेबांचा जन्मच मुळात शेतकरी कुटुंबात झाला होता, गरीब कुटुंबात झाला होता. लोकांच्या बद्दल असणारी त्यांच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती तळमळ होती आणि त्यांना असं वाटायचं की आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. मग सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पाणी प्रश्न आहे. तो पाणी प्रश्न सोडवण्यासाठी चिमरावजी कदम साहेबांनी या राज्यामधील अनेकांना आपल्या अंगावरती घेतलं आणि मग त्याचा कधी त्यांनी मागे पुढे विचार केला नाही. अनेक वेळा शरद पवार साहेबांशी त्यांचे मतभेद झाले. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की नीरा देवघर आपलं जे भाटघरचं धरण आहे, भाटघरच्या धरणाचे 2 कॅनॉल आहेत, नीरा राईट बँक कॅनॉल आणि नीरा लेफ्ट आणि नीरा राईट कॅनॉल. आता आपल्या वाट्याचं पाणी बऱ्याच वेळा पवार साहेबांनी मुख्यमंत्री असताना तिकडं नीरा लेफ्टला नेलं. त्यावेळेला सुद्धा चिमरावजी कदम साहेबांनी शरद पवारवरती घणाघाती टीका केली. म्हणजे आपल्या तालुक्याच्या हक्कावरती गदा जर येत असेल तर त्यांनी त्यावेळेला कुणालाही अंगावरती घेत असताना मागं पुढं पाहिलं नाही. 80 ते 85, 85 ते 90 आणि 90 ते 95 असं 15 वर्ष सलग महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये काम करत असताना चिमरावजी कदम साहेबांनी आपल्या कामामुळं एक स्वतःचा आगळा वेगळा ठसा उमटवला. महाराष्ट्राच्या विधानसभेमधील मुलुक मैदान तोप म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. त्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये अनेक अभ्यासपूर्ण भाषणं केली आणि ही अभ्यासपूर्ण भाषणं तत्कालीन परिस्थितीमध्ये चिमरावजी कदम साहेबांना उत्कृष्ट संसदपटूचा बहुमान सुद्धा मिळवून दिली गेली. आता चिमरावजी कदम हे एक यांचा प्रशासनावरती जबरदस्त पकड असणारं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे एखाद्या ऑफिसला गेले तर पूर्ण प्रशासन
ताडकन उभा राहायचं. म्हणजे प्रशासनावरती जबरदस्त पकड. म्हणजे याचाच अर्थ असा होता की चिमरावजी कदम साहेबांचा प्रत्येक प्रश्नावरती बारीक सारीक अभ्यास होता आणि त्या अभ्यास पूर्ण त्यांच्याकडे सर्व माहिती असल्यामुळे अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्याबरोबर वागताना अतिशय अधिकारी सावध राहायचे. आजही मला आठवते की 1990 साली ज्या वेळेला जिरपडेच्या ग्रामीण रुग्णालयाचं उद्घाटन होतं आणि त्या ठिकाणी वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला तत्कालीन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सावंत साहेब यांना निमंत्रित केलं होतं. वेळ होती 11ची. सावंत साहेबांना यायला उशीर झाला. सावंत साहेब 1:30 वाजता आले. 1:30 वाजता संपूर्ण चिमरावजी कदम साहेबांनी 11 वाजता बरोबर कार्यक्रम सुरू केला. म्हणजे त्यांची वाट बघितली 5 मिनिटं. कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रम संपल्यानंतर सर्व चिमरावजी कदम साहेबांच्या आसपास सगळी पदाधिकारी बाकीची बसली होती. कलेक्टर साहेबांची गाडी आली 1:15च्या दरम्यान आणि गाडीतून कलेक्टर साहेब उतरले. तसेच चिमरावजी कदम साहेबांनी सांगितलं, कलेक्टर साहेब तुम्ही आला त्या रस्त्याने माघारी जा. तुम्हाला जर वेळेचं भान नसेल तर मला अशा अधिकारी चालत नाहीत. म्हणजे एखाद्या जिल्हाधिकारी लेवलच्या अधिकाऱ्याला सुनवायला सुद्धा ते कधीही मागं पुढं त्यांनी पाहिलं नाही. आणि त्यांनी केवळ महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करत असताना फलटण तालुक्याचा सर्वांगीण कसा विकास झाला पाहिजे, फलटणला सर्व सुविधा कशा मिळाल्या पाहिजे, सर्वसामान्य माणसापर्यंत विकासाची गंगा गेली पाहिजे. मग आपला तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन झाले पाहिजे. आपल्या तालुक्यामधला शेतकरी सुखी झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तर चिमरावजी कदम यांनी सातत्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आवाज उठवला. मग तुम्हाला माहिती आहे की 15 वर्ष आमदार, 20 वर्ष जिल्हा बँक मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, हे सगळं राजकीय काम करत असताना चिमरावजी कदम साहेबांनी स्वतःची एक शिक्षण संस्था स्थापन केली होती. या शिक्षण संस्थेमध्ये मुलींना शिक्षण मिळावं म्हणून ग्रामीण भागामध्ये त्यांनी हायस्कूलचं जाळं विणलं आणि D.Ed. B.Ed. कॉलेज काढले, इंजिनिअरिंगचं कॉलेज काढलं. म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या फलटण तालुका अग्रेसर राहायला पाहिजे या भावनेमधून त्यांनी काम केलं. आणि हे काम करत असताना कधीही चुकीच्या कामाचं त्यांनी समर्थन केलं नाही. तालुक्यामध्ये जर चुकीचं काय घडत असेल, एखादा जर कोण राज्याचा वरिष्ठ नेता जर तालुक्यावरती अन्याय करत असेल तर त्या अधिकारी असेल किंवा पदाधिकारी असेल याला कधीही त्यांनी मागं पुढं बघितलं नाही. त्याला वेळेच्या वेळेला ठोकून काढण्याचं काम कदम साहेबांनी केलं. आणि म्हणून चिमरावजी कदम म्हणजे एक अभ्यासू व्यक्तिमत्व, त्यांची वक्तृत्वावरती जबरदस्त छाप होती आणि गोरगरिबांची त्यांची एक नाज ओळी होती. आणि म्हणून फलटण तालुक्यामध्ये त्यांनी काम करत असताना ग्रामीण भागामध्ये आदरकी ते आंदोलन असणारा दुष्काळी भाग आहे हा टापू, या टापूमध्ये खूप मोठं काम उभा केलं इन द सेन्स त्यांनी पावसामध्ये पडणारं पिण्याचं पाणी त्याच गावामध्ये आणलं पाहिजे, असं पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम त्यांनी राबवली. त्याचबरोबर वृक्षारोपण मोहीम राबवली, वृक्ष लागवड ही मोहीम राबवली. आणि त्याचाच एक भाग म्हणून तुम्हाला माहिती आहे गिरवीमध्ये कृषी पंढरी योजना आणली. आणि आजही थोडंसं झाडांची संख्या जरी कमी झाली असली तर फलटण ते गिरवीला जाताना दुतर्फा झाडांचं त्यांनी खूप मोठं जाळं विणलं होतं. आणि असं हे व्यक्तिमत्व फलटण तालुक्याला एक लाभलेलं व्यक्तिमत्व होतं. आणि अशा व्यक्तिमत्वाच्या खाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी अतिशय या तालुक्यामध्ये संस्कारित कार्यकर्त्यांची फळी निर्माण केली. आणि अशा संस्कारित नेत्यांचा कार्यकर्ता म्हणून घेण्याचा आजही मला अभिमान वाटतो. आज जरी आम्ही महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलो तरी आजही आम्ही चिमरावजी कदमांनी आम्हाला घडवलं या गोष्टीचा आम्हाला निश्चितपणे आदर आहे. चिमरावजी कदम यांच्या सुविद्यपत्नी सौभाग्यवती शारदादेवी कदम यांनी या तालुक्यामध्ये साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून साहेबांना साथ दिली. आणि अशा या कर्तृत्ववान नेत्याचा आढावा कुठंतरी आपण घेतला पाहिजे या उद्देशाने आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ काही परिपूर्ण नाही, परंतु एक छोटासा प्रयत्न